BBTC ट्रकिंग बघा, रॉंग साईडने चाललेला हा इतका मोठा कंटेनर याच्या आज चालला आहे. ते साईड म्हणजे आमने इंटरचेंज इथून मुंबईच्या दिशेने उतरणारी बाजू आहे आणि त्या बाजूने हा रॉंग साईड चाललेला कंटेनर तो एकदम स्लो चालला आहे. ते कदाचित चुकून आला असेल, त्याला जाणीव झाली कदाचित तो रॉंग साईडने घुसला आहे, किंवा असं काय असू शकतो की तो इथला आजूबाजू थांबला 100% काहीतरी गडबड झाले. नक्कीच त्याला समजलं असेल की तो चुकीच्या मार्गाने चालला आहे आणि तो थांबलेला आहे कंटेनर तिथे. हा बघा, हा कंटेनर तिथे थांबला आहे. रॉंग साईडने चाललेला होता आमने इंटरचेंजच्या दिशेने. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे आणि आमने इंटरचेंज मुंबईच्या दिशेने उतरणारे बाजू आहे. तो बघा, ड्रायव्हर खाली उतरलाय कंटेनरमधून. काहीतरी झालंय, ड्रायव्हर खाली उतरलेला आहे. फोन लावतोय कुणाला. गाड्या येत आहेत आणि थांबलेला आहे तिथे. ते का थांबलाय? इथं रॉंग साईडने चाललाय कंटेनर. तो उतरला आहे, फोनवर बोलत येत आहे. त्यातून खालती पाहिला त्याने काहीतरी. नक्कीच चुकलेला असेल तो. त्याचा अंदाज असेल की मी इथे कुठल्या साईडने घुसलो. तो कदाचित मागे येऊ शकतो. तो बघा तिथे उभा आहे आणि काहीतरी बघतो मागच्या बाजूला. खालती जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बनत आहे त्या रस्त्याकडे त्याचं लक्ष आहे. रॉंग साईडने हा चाललेला कंटेनर रस्त्याच्या मध्येच थांबलेला आहे. एखादी गाडी जर चुकून सुसाट आली समोरनं, किती मोठा अपघात घडू शकतो. हे बघा, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज इथून मुंबईच्या दिशेने जी उतरण आहे त्या ठिकाणी पाहू शकता. कंटेनर रस्त्यात मधोमध उभा आहे आणि कंटेनरमधनं ड्रायव्हर निघालेला आहे, तो देखील बाजूला उभा आहे. असं का होतं आहे माहीत नाही, पण तो रॉंग साईडने गेलेला आहे. ही जी बाजू आहे ही उतरण आहे. आता पाहूयात नक्की काय तो ड्रायव्हर का उतरलेला आहे तिथे आणि का थांबलेला आहे. फोन लावतो कोणाला तरी ड्रायव्हर. कदाचित रस्ता चुकला असेल मग कोणाला तरी विचारत असेल फोन लावून. हे पाहू शकता कशा गाड्या येत आहेत. आमने इंटरचेंज इथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ह्या गाड्या. हा वन वे आहे आणि याच वन वेवर हा कंटेनर जो विरुद्ध दिशेने चाललेला आहे म्हणजे सध्या जागेवर थांबलेला आहे. काय झालं एक्झॅक्टली तेच समजत नाही. तो आता खालती काय बघतोय तिथे उभा राहून. ड्रायव्हरला आवाज द्यायला पाहिजे. काय झालंय ते आवाज पण जाणार नाहीत का लांबपर्यंत. गेला पण नाही का त्या बाजूला गेला, काहीतरी विचार करतोय. आता तुम्ही पाहू शकता रॉंग साईडचा जो ड्रायव्हर आहे तो पुन्हा कंटेनरमध्ये चढलेला आहे आणि आपण पाहिलं तो कमीत कमी त्यांनी 10 मिनटं तरी घालवले तिथे. तितका मी व्हिडिओ शूट नाही केला आहे, माझ्याकडे अजून देखील कामं होते. परंतु आता पाहा तुम्ही, तो ड्रायव्हर जो बाजूला उभा होता तिथे पुन्हा आलेला आहे आणि पुन्हा एकदा कंटेनरमध्ये चढलेला आहे आणि पुन्हा त्या नागपूरच्या दिशेने कदाचित तो प्रस्थान करणार आहे. नाही तर मग तो रस्ता चुकलेला जर त्याला समजला असेल तर कदाचित तो मागे येऊ शकतो, कारण तो फोनवर बोलत होता कोणाशी तरी. रस्ता चुकला तो मागे तो बघा परत उतरलो. युटर्न घेते बघा, मागे येते. रिस्की आहे ना पण तिकडनं गाड्या. हा बघा, समृद्धी महामार्गावर विरुद्ध दिशेने चाललेला कंटेनर आमने इंटरचेंज या ठिकाणी. हा जो रस्ता फक्त इनकमिंग वे, म्हणजे नागपूरहून जेव्हा आमने इंटरचेंज इथे येतात त्यावेळेस मुंबईच्या दिशेने जाण्याकरता कंटेनर आहे. हा रस्ता आहे आणि हा कंटेनर, असे मी अगोदरच बोललो, कंटेनर हा कदाचित चुकला असेल रस्ता, त्यामुळे हा मागे फिरत आहे आता. आणि ही चांगली गोष्ट आहे की त्याला त्याची चूक लक्षात आली आणि तो मागे फिरत आहे. नाही तर इथनं सुसाट जाणाऱ्या बरेच गाड्या आहेत.
बरेच कंटेनर मी पाहतो जे इथनं सुसाट जातात. हा बघा कंटेनर चुकून हा या मार्गाला घुसला होता आणि आता तो परत चाललेला आहे मागच्या दिशेने. आणि जी तिकडून नागपूरच्या दिशेने येणारे वाहतूक तुम्ही पाहू शकता सुसाट. आणि या चाललेल्या पुन्हा मागे मागे. अशी चूक रस्ता झाल्यावर त्यांनी गाडी पुन्हा मागे घेतली, चांगली गोष्ट आहे. जाणे दो. कवरून बी लांब झाली, जाम लांब आहे तू. नाही इथे बाजूला आहे, 1 किलोमीटर आहे. जाणे दो. बघा चुकून रॉंग साईडला घुसलेला कंटेनर पुन्हा त्याच्या जी यू टर्न घेऊन मागच्या दिशेने चाललाय तो. त्याला त्याची चूक लक्षात आलेली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा बघा, हा जो रस्ता आहे हा समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज येणारा रस्ता आहे. आणि हा त्याची चूक लक्षात आल्यावर तो चाललेला. आणि अशा प्रकारे तो आता इथून साधारणतः 200-300 मीटर अंतरावर वळण आहे. त्याला ज्या बाजूला जायचं ना ज्या रस्त्यावर, त्याच्याकरता तो इथनं 300 मीटर अंतर मागे गेला ना का त्याला पुन्हा त्याच्या डाव्या हाताला वळण घेणे आणि मग तो त्या मार्गाला जाईल ज्या मार्गाला जाणे नागपूरच्या दिशेने.